नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरच्या वारीचे संपूर्ण नियोजन कसे असते हे पाहणार आहोत. पंढरीच्या वारीचे नियोजन जर पाहिलं आपण तर सुरुवातीला वारीच्या पातळीवरती पालख्यांचे नियोजन हे आपण पाहूया. पंढरीची वारी म्हणजे गावची जत्रा नाही. ती बेशिस्त असेल, ती बेलागाम असेल, त्यामध्ये कुठलंच नियोजन नसेल. पंढरीची वारी ही फक्त बघ्यांची गर्दी नाही, तर पंढरीची वारी ही शिस्तबद्ध, नियोजनबद्ध, मनामध्ये भक्तीचा आनंद ओसांडून हरिनामाचा गजर करत जाणारा लोकांचा समूह असतो. या वारीमध्ये संतांच्या पालख्यासुद्धा असतात आणि त्यांची 3 आठवडे पायी वारी पंढरपूरला येत असते. वारी सुरू होण्या अगोदरच 1 महिना अगोदर वारीचे वेळापत्र निर्माण केलेले असते. नियोजनाची सुरुवात वारीच्या निघण्यापासून होत असते. वारी ज्या मार्गाने जाणार आहे तो मार्ग अगोदरच ठरलेला असतो. त्याला वारीचा मार्ग असे म्हणतात. त्याचबरोबर वारीमध्ये ज्या पालख्या असतात त्यांचा मुक्काम कुठे होणार आहे हे सुद्धा अगोदरच ठरलेलं असतं. पालखीच्या प्रस्थानामध्ये सुद्धा वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळले जाते. रात्रीचा मुक्काम कुठे करायचा याचं सुद्धा ठरलेलं असतं. पहाटे पालख्या किती वाजता हलणार, सकाळचा विसावा कुठे करायचा, दुपारच्या जेवणाचा विसावा कुठे असेल, त्यानंतरनी दुपारचा जो विसावा आहे 3-4च्या दरम्यानचा तो कुठे घ्यायचा, त्याचबरोबर संध्याकाळच्या मुक्कामाची जागा कुठे, हे सगळं अगोदरच ठरलेलं असतं. त्याचबरोबर पालखीच्या समोर जी सेवा असते त्याचीसुद्धा काटेकोरपणे नियोजनबद्ध पद्धतीने नियोजन केले असते. मुक्कामाच्या ठिकाणी असेल तिथे कीर्तन कुणी करायचे, जागर कुणी करायचा हे ठरलेलं असतं. ह्या गोष्टी परंपरागत वेगवेगळे फड चालवत असतात. फड म्हणजे उपासनेची जागा, भजन कीर्तनाचा फड असतो आणि फडामध्ये सेवा करणाऱ्यांना फडकरी असे म्हटलं जातं. ही मंडळी वंश परंपरेने कोणत्याही मोबदल्याशिवाय आपली नेमून दिलेली सेवा करत असतात. त्याचबरोबर अगदी नियोजन पाहिलं तर जे रिंगण असतं, उभे रिंगण असेल, गोल रिंगण असेल किंवा मेंढ्यांचे रिंगण असेल, याचेसुद्धा नियोजन अगोदरच ठरलेले असते. त्याचबरोबर वारीमध्ये ज्या पालख्या असतात त्याचे खांदेकरी, त्याचबरोबर पालखी ओढणारे बैल असतात, नगारखाना, अश्व, हे सर्व वंश परंपरेनुसार ज्याचा त्याला मान मिळत असतो. यानंतरचं नियोजन हे दिंडींच्या पातळ्यावरती नियोजन केलं जातं. दिंड्या ह्या वारीमध्ये सहभागी होतात. प्रत्येक दिंडीला एक दिंडी चालक असतो. त्याचबरोबर त्या दिंडीचा हा जो क्रम असतो तो क्रम ठरलेला असतो. त्या दिंडीने कुठे उभे राहायचं ते सुद्धा अगोदरच ठरलेलं असते. त्याचबरोबर दिंडी पातळीवर सुद्धा दिंड्यांचे वेळापत्रक हे ठरलेलं असते. दिंड्यांच्या वेळापत्रकामध्ये त्यांचं दररोजच्या दिवसाचं नियोजन कसं आहे ते ठरलेलं असतं. दुपारचं जेवण कुठे होणार आहे, संध्याकाळचा मुक्काम कुठे होणार आहे याचं सुद्धा नियोजन केलेलं जातं. त्याचबरोबर संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी तंबू लावण्यासाठी जे लोक असतात त्यांचंसुद्धा अगोदरच निवड केलेली असते. त्याचबरोबर दिंडीसाठी जे काही सामान लागणार आहे ते सामान वाहून नेण्यासाठी ट्रक असतात. त्या ट्रकमध्ये दिंडीच्या जेवणाचे जेवढे सामान आहे, त्याचबरोबर जे दिंडीमध्ये लोक आहेत त्यांचं जे सामान आहे, अंथरूण असेल, पांघरूण असेल, त्यांचे कपडे असतील, हे सर्व त्या ट्रकमध्येच ठेवलेले असते. त्याचबरोबर आणखीन सांगायचं म्हटलं तर दिंडीसाठी जे काही पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जे टँकर असतात ते टँकरसुद्धा या ठिकाणीच पुरवलेले त्याचीसुद्धा सोय केलेली असते. त्याचबरोबर रात्रीच्या मुक्कामामध्ये
जिथून पाणी मिळणार आहे ते पाणी कुठून मिळणार आहे त्याच्यासुद्धा अगोदरच नियोजन केलेले असते. त्याचबरोबर दिंडीमध्ये जे काही विणाकारी असतील, टाळकरी असतील, पखवाज वादक असतील, झेंडेकळे असतील, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असतील, कीर्तनकार असतील, चोपदार असतील, यांचीसुद्धा अगोदरच निवड केलेली आपल्याला पाहायला मिळत असते. त्याचबरोबर दिंडीच्या ज्या रात्रीचा मुक्काम असेल किंवा दुपारचा मुक्काम असेल त्या ठिकाणी जे स्वयंपाक करणारी मंडळी असतात ते मंडळी सर्वजण स्वयंपाक करतात आणि दिंडीतील लोकांना जेवण पुरवत असतात. यानंतरचं नियोजनमध्ये म्हणजे वारकऱ्यांच्या वैयक्तिक पातळीवरती नियोजन असते. वारकरी चालत असताना त्याच्याजवळ कमीत कमी वस्तू असतील अशा पद्धतीने तो काळजी घेत असतो. वारकरी चालत असताना त्याच्याकडे एक कमरेला अडकवलेली पिशवी असते. त्या पिशवीमध्ये त्याचे आवश्यक ज्या वस्तू असतात त्या असतात. त्याच्यामध्ये पाणी असतं, औषध असेल किंवा खाण्याचे सामान असेल, त्याचबरोबर त्याला लागणाऱ्या वस्तू असतील. त्यानंतरनी घरातून वारीला निघताना वारकरी हा त्याला जेवढे ड्रेस लागतील 2 किंवा 3 तेवढेच घेऊन तो बाहेर पडत असतो. त्यानंतरनी त्याचा जे काय बेड असेल म्हणजे अंथरूण करायला आणि पांघरून घ्यायला ज्या गोधड्या असतील त्या गोधड्या घेऊनच तो वारकरी घरातून बाहेर पडत असतो आणि स्वतःजवळ तो कमीत कमी वस्तू बाळगत असतो. त्याचबरोबर वारकऱ्यांमध्ये भजनाची शिस्त असते. ठरवून दिलेलेच अभंग, ओव्या, पारंपरिक गाणी वारकऱ्यांना म्हणावे लागत असतात. वारकरी कधीच चित्रपटातील गाणी म्हणत नाहीत किंवा चित्रपटातील वाद्य वाजवत नाहीत, तर ते सर्व शिस्तीचं पालन जास्तीत जास्त करत असतात. ज्यावेळेस वारकरी दिंडीतून चालत असतात तर त्यावेळेस ते कधीच आपली रांग मोडत नाहीत. उलट जे बघायला आलेले भाविक असतात तेच रांग मोडत असतात. त्यानंतरनी जो विणेकरी असतात त्या विणेकऱ्यांचा जो पोशाख असतो तो धोतर आणि शर्ट हा ठरलेलाच असतो. जर वारीतील एखाद्या व्यक्तीने जर चुकीचं वागला, जर नियम पाळले नाही तर त्या वारीतील जो काय विणेकरी असतात किंवा जो विणा असतो तो विणा जप्त केला जातो आणि विणा जप्त होणे हे दिंडीसाठी खूप अपमानकारक असते. त्याचबरोबर विणेकरांच्या रोज सकाळी देवाच्या तंबूजवळ हाजऱ्या होत असतात. अशाप्रमाणे वैयक्तिक पातळीवरती नियोजन केले जाते. यानंतरनी प्रशासकीय पातळीवरचे नियोजन होत असते. ज्या भागामध्ये वारी आहे त्या भागातील गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा हे वारीला सुरक्षा पुरवत असतात. उदाहरणार्थ पोलीस यंत्रणा असेल तर ट्रॅफिक नियंत्रणाचे काम करत असतात. वाहनांनी कोणत्या रस्त्याने जायचं हे सांगत असतात. योग्य समन्वय ठेवत असतात. त्याचबरोबर आरोग्याच्या पातळीवर सुद्धा विविध यंत्रणा वारीमध्ये सहभागी होत असतात. वारकऱ्यांचे चेकअप करणे, त्यांचा BP चेक करणे, त्यांना कोणता आजार झाला आहे का ते पाहणे, सर्दी, खोकला यासारखे जे आजार आहेत ते चेक करणे. अशा पद्धतीने वारीच्या नियोजनामध्ये सर्वजण सहभागी होत असतात आणि जे सहभागी होतात त्या सर्वांना वारकरी असं म्हटलं जातं. हे सगळेजण भक्तिभावाने, प्रेमाने वारी पार पाडण्यामध्ये सहकार्य करत असतात.